मी डॉक्टर स्वाती तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत करते. आपण बघत आहोत पदार्थ विज्ञान. त्यामधील आज आपण पाठ बघणार आहे द्रव्य विज्ञानियम. द्रव्य विज्ञानियममध्ये त्याचे लक्षण आहेत. बघा, सर्वातीला यत्रा शीता कर्म गुणा कारणम समवायीयत तद्द्रवणम, म्हणजेच ज्यांच्या अंगी गुण व कर्म समवाय संबंधाने आश्रित असतात त्यास द्रव्य असे आपण म्हणतो, किंवा जे क्रियाशील गुणधर्म आहेत त्यांनाही द्रव्य लक्षण असे संबोधले जाते. द्रव्यांची संख्या आणि प्रकार, याच्यामध्ये द्रव्याचे 2 प्रकार केलेले आहेत, कारण द्रव्य आणि अनित्य द्रव्य. कारण द्रव्य हे पंचमहाभूत, काल, दिशा, आत्मा व मन यांना कारण द्रव्य असे आपण म्हणतो. तर कारण द्रव्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात, मूर्त द्रव्य, अमूर्त द्रव्य. मूर्त द्रव्यामध्ये द्रव्याचे परमाणू त्यांच्यात विशिष्ट भौतिक व कर्मात्मक गुणधर्म असतात, त्यांना मूर्त कारण द्रव्य म्हणतात. त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, मन हे मूर्त द्रव्य. अमूर्तमध्ये ज्यांचे परमाणू नसतात परंतु ते सर्वव्यापी स्वरूपाचे असतात, आकाश, काल, दिशा, आत्मा इत्यादी. त्याच्यात सेकंड प्रकारमध्ये अनित्य द्रव्य. अनित्य द्रव्यामध्येही प्रकार आहेत. सेंद्रिय द्रव्य म्हणजेच अंतश्चेतन, इंद्रिययुक्त द्रव्यास चेतन असे म्हणतात. त्याच्यामध्ये त्याचे सब पार्ट्स पडतात, वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध, औषध. वनस्पतीमध्ये म्हणजे ज्या वृक्षामध्ये पुष्प न येता फळे येतात त्याला वनस्पती. वानस्पत्य ज्यांना प्रथम पुष्प नंतर फळे येतात ते वानस्पत्य. विरुद्ध म्हणजेच जमिनीवर पसरणाऱ्या वनस्पतींना विरुद्ध. औषध, वनस्पतीमध्ये फळ येऊन पिकल्यानंतर संपूर्ण वनस्पती नष्ट होते त्यास औषध असे म्हणतात. त्याच्यात दुसरा प्रकार आहे बाह्यांतर चेतन. त्याच्यामध्ये जांगम हा 3 मार्क्ससाठी पण क्वेश्चन्स आलेला आहे, तर थोडंसं काळजीपूर्वक बघा. ज्या कार्यद्रव्यामध्ये बाह्यता हालचाली दिसून येतात अशा द्रव्यांना बाह्यांतर चेतन असे म्हणतात. याचे 4 प्रकार आहेत. जरायुज, ज्याचे प्रजनन गर्भाशयात होते. अंडज, अंडातून जन्म देणारे. स्वेदन, जे स्वेदापासून उत्पन्न होतात ते. उद्भिद, जमिनीतून राहणारे जसे गांडूळ इत्यादी. त्याच्यानंतर निरिद्रिय कार्यद्रव्य म्हणजेच निर्जीव कार्यद्रव्य. त्याचे 2 उपवर्ग आहेत, खनिज आणि कृत्रिम. खनिज निसर्गतः उपलब्ध म्हणजे द्रव्य, रत्न, दगड हे, आणि कृत्रिमद्वारे म्हणजे उपलब्ध नसणारे परंतु खनिजापासून आपण तयार केलेले. द्रव्यत्व, आयुर्वेदामध्ये द्रव्याचे वर्गीकरण चिकित्सेकरिता उपयुक्त ठरते अशा पद्धतीने आढळते. कार्यद्रव्य हे शारीरिक द्रव्य आणि बाह्य. शारीरिकमध्ये दोष, त्रिदोष, धातू, सप्तधातू, मल, त्रिमल. दोष, प्रशमन, आमलकी, विभिकत्व. दोष, धातू, वत्सनाप इत्यादी. स्वास्थ्य हितकरमध्ये गहू, हरभरा, तांदूळ हे इत्यादी आपल्याला बघायला भेटतात. तसंच त्याच्यामध्ये येते मग पंचभूत. पंचभूतमध्ये भू, सत्वायाम या धातूस त प्रत्यय लागून भूत हा शब्द तयार होतो. ज्यांच्या विशेष गुण ज्ञानेंद्रियाद्वारे ग्राह्य होतो त्यांना असं भूत संबोधले जाते. महाभूतांची उत्पत्ती सांख्यांनी पंचतन्मात्रापासून सांगितलेलं आहे. वैशेषिकांनी 2 परमाणू एकत्र येऊन म्हणजे द्वयुग, त्रिद्वयुग, 4 द्वयुग याप्रमाणे संयोग या अवयवांना महाभूतावस्था असे वैशेषिकांनी संबोधलेले. उपनिषदामध्ये आत्म्यापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेज परिणिती, जलात, तर जलातून पृथ्वी असे प्रतिपादन केले. वेदांतानुसार पार्थिव तत्वांचा अर्धभाग व अन्य महाभूताचे सूक्ष्म प्रत्येक वेळी 1 अष्टभाग या अशाप्रमाणे संयोग होऊन पृथ्वी व अन्य महाभूतांची निर्मिती होते. आयुर्वेदानुसार आकाश शब्द, वायू शब्द आणि स्पर्श, तेज शब्द, स्पर्श प्लस रूप, जल शब्द, स्पर्श, रूप आणि रस. तसंच पृथ्वीमध्ये मग येणार आहे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. याच्यामध्ये भूतानुप्रवेशकृत गुण हे सेम आहेत, म्हणजे भूतानुप्रवेश गुण जे आहेत आपले जसे आयुर्वेदानुसार सांगितलेले तसेच हे पण आहेत. आणि लास्ट पॉईंटमध्ये याच्यामध्ये पंचमहाभूत, नैसर्गिक आणि त्याचे विशिष्ट गुण, आकाशाचा शब्द, अप्रतिघात, वायूचा स्पर्श, चलत्व, तेज, रूप आणि उष्णत्व, जल, रस आणि द्रवत्व, पृथ्वी, गंध, त्यालाच विशिष्ट गुण येणार तो खरत्व. पंचमहाभूतांचा त्रिगुण संबंध, पृथ्वीमध्ये तम गुण आहे, आपमध्ये सत्व आणि तम, तेजमध्ये सत्व प्लस रज, वायूमध्ये रज, आकाशामध्ये सत्व हा गुण. तसेच लास्ट पॉईंट या चॅप्टरमधला पंचभौतिक द्रव्यांचे चिकित्सोपयोगी गुण व
कर्म. महाभूत गुण आणि त्यांचे कर्म. पृथ्वीनुसार त्यांचा गुण येतो गुरु, खरं, कठीण, स्थूल, मंद. ज्याच्यामध्ये कठीणपणा आहे ते पृथ्वीपासून येणारे गुण. त्याचे कर्म उपचय, संघात, गुरुत्व. आप, स्निग्ध, शीत आणि मंद असा हा आप पृथ्वीचा गुण आहे. स्निग्धता, बंध, मार्दव हे त्यांचे कर्म झाले. अग्नी, उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, लघु आणि वृक्ष. तसेच दाह, पाक आणि प्रकाश हे त्याचे कर्म. वायूमध्ये लघु, शीत, वृक्ष, सूक्ष्म, खरं हे वायूचे गुण. तर त्याच्यामध्ये येणार ग्लानी, विचार हा आपण कर्मगुण येणार. आकाशमध्ये मृदू, लघु, सूक्ष्म, श्लेष्ण, शब्द. तसेच कर्मामध्ये मार्दव, लाघव आणि सौशीर्य. हे पॉईंट्स आपल्याला MCQसाठी जे महाभूत त्रिगुण संबंध आहेत, तसेच पंचमहाभूतांची उत्पत्ती कोणी कशी सांगितलेलं आहे हे तुम्हाला येऊ शकते. नेक्स्ट व्हिडिओ आपण पुढच्या वेळेस बघूया. थँक्यू.